हॅलो फ्रेंड्स, ही आहे माझी मैत्रीण प्राजक्ती. आज प्राजक्ती ताईचा नऊवारी मेकअप आहे. हे त्यावरचा ब्लाऊज आहे. सर्वात आधी मी ताईचा फेस वेट वाईप्सनी क्लीन करून घेत आहे. ताईचा फेस तसा ऑलरेडी क्लीन आणि स्मूथ आहे. ताईचं मी CTM केलेलं आहे. CTM खूप स्ट्रॉंग केलेला आहे. त्यानंतर छान असा प्रायमर यूज करत आहे. प्रायमर पूर्ण ड्राय झाला की नाही झाला चेक करून घ्यायचा. आता मी एलेगलचा हा करेक्टर यूज करत आहे, एकदम कमी क्वांटिटीमध्ये. जिथे मला नीड होती तिथे मी यूज केलेला आहे. आणि त्यानंतर मी अशा प्रकारे बेस तयार केलेला आहे. ताईचा आय मेकअप खूप सुंदर झाला होता. आता आमचं मेकअप कंप्लीट झाला त्यानंतर आमचं डिस्कशन चालू होतं की काय करायचं हेअरस्टाईलमध्ये. ताईचे हेअर छोटे होते आणि ताईला वरती टोपी पण घालायची होती. महाराष्ट्रीयन लूक होता. आता आमचं हेअरस्टाईलमध्ये काय करायचं काय नाही आम्हाला काही कळून नव्हतं राहिलं, कारण ताई गरबा खेळणार होती. तर गरब्यामध्ये ती जितका वेळ डान्स करेल तितका वेळ तिचा बन पण असा चांगला राहिला पाहिजे. पण आम्ही डिसाईड केलं नंतर की हलका मेसी, ताईला मेसी बन पाहिजे होता आणि मला पण ताईला एकदम टिपिकल बन द्यायचा नव्हता याच्यावरती. तर आणि खोपा पण नाही द्यायचा होता, कारण ताई घालणार होती टोपी. तर मला असं वाटलं की टोपी घालेल तर मग तो खोपा दिसणार नाही, म्हणून आम्ही बनच क्रिएट करायचं असं ठरवलं. आणि मी हलके हलके ताईला आधी कर्ल्स करून घेतले आहेत. ताईचे मी हे छोटे छोटे कर्ल्स करून घेतलेले आहे, कारण आम्हाला मेसी लुक पाहिजे होता. आणि आम्ही ठरवलं की खूप चर्चा केली. त्यानंतर आम्ही ठरवलं की आता आम्हाला मेसी बन पाडायचं आहे. आणि मेसी बन करायचं असं ठरल्याच्या नंतर हे मी कर्ल्स पूर्ण करून घेतले आहेत. सेंटर पार्टिशन केलं. त्यानंतर मी 2 भाग केले आणि सेम इकडे पण आणि तिकडे पण दोन्ही साईडला मी हे कर्ल्स करून घेतलेत. त्यानंतर हे मेसी असं एक लूक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर ते कर्ल्स दिसत आहे आणि ताईचा चेहरा तसा तसा खुलत आहे. मला आठवतं की ताईला 3 वर्षापासून ताईचं स्वप्न होतं की माझ्याकडे मेकअप करायचं आहे, पण ते योग येत नव्हता. आणि फायनली तो योग आलेला आहे. आणि योग असाच नाही आलेला आहे, तुम्हाला सांगते. सतत ताईने 26, 27 आणि 28 ह्या 3 डेट बुक केलेल्या आहेत. ताईने गरबामध्ये पार्टिसिपेट केलं आणि कपल पार्टिसिपेशन आहे ते. ताई आणि दादा दोघे पण गरबा खेळणार आहे आणि ताईला युनिक लुक करायचा होता. तर ताई आणि दादा रेडी होत आहे. सोबतच या लुकवरती ताई खण टोपीसुद्धा घालणार आहे. ताईचा मेकअप झालेला आहे. आपली हेअरस्टाईल अजून कंप्लीट व्हायची आहे. ज्वेलरी खूप सुंदर होती. ताईने ठुसी घातलेली आहे आणि त्यानंतर ही एक लांब अशी माळ दिसत आहे मला, मोहन माळसारखी. आणि त्यानंतर हे लक्ष्मी हारसारखं होतं. 5 लक्ष्मी होत्या त्याच्यामध्ये, ते पण शिक्क्यामध्ये, आणि ते खूप सुंदर वाटत होता. आणि अजून तुम्हाला एक गोष्ट सांगते, ज्वेलरीमध्ये ताईचे जे इयरिंग्स आहेत, वेल जे आहे ते खूप जास्त सुंदर आहेत. आणि तुम्हाला पण ते आवडले असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ताई बघा किती क्यूट दिसत आहे, कसा फेस बनवत आहे ती. मला असं वाटत होतं की जसे कर्ल्स केले आहे तसेच ओपन ठेवून द्यावे. अशी लहानशा बाळासारखी ती अशीच आहे. आणि खूप गॉसिप करत असतो आम्ही. ती एक फ्रेंड पण आहे आणि खूप गोड आहे ती. आता आम्ही बनवणार आहोत मेसी कर्ल्स. मी सगळ्या हेअरला आधी मूज लावून घेते, कारण ताईचे स्ट्रेट हेअर आहे. मी मूज लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी कर्ल्स करत आहे. डिरेक्ट मी कर्ल्स नाही केलेले आहे, आधी मूज लावून घेतलेला आहे, कारण आपले कर्ल्स लास्टिंग पण राहिली पाहिजे. आणि मी मेसी बन तयार केलेला आहे. ताईचे हेअर छोटे छोटे होते त्याच्यामुळे ते निघत होते. तर लूज होता तो, इतका लूज बन झालेला की मला खूप जास्त टाईट करावं लागलं त्याला.
आणि हे जे मी लावलेले आहे ताईने ते हँडमेड बनवून घेतलेले आहे तिच्या फ्रेंडकडनं. आणि त्याच्या ज्या पिन्स होत्या त्या मी जशा जशा हेअरमध्ये टाकत होती त्या तशा तशा वर येत होत्या. आणि मला पुन्हा ताईच्या बनला सिक्युअर करण्यासाठी पिन आणि बॉबी पिन नी ताईचा बन मला टाईट करायचा होता, कारण ताईला 2 ते 3 तास कंटिन्यू गरबा करायचा होता. तर माझं असं होतं की मेसी बन आहे आणि तो लगेच ओपन नाही व्हायला पाहिजे. ताईचा असा फायनल लुक आलेला आहे. वन साईडला ते वाटत आहे, पण ताई पूर्ण रेडी झालेली आहे. आम्ही वेल लावत होतो. हे इयरिंगलाच अटॅच होते वेल, आणि मला असं वाटतं हे वेल इतका सुंदर लुक देत होता पूर्ण महाराष्ट्रीयन मेकअपला. हे वेल खूप असे उठून दिसत होते. हे जर वेल आपण लावले तर मला असं वाटतं की बुगडी वेगळी लावायची काहीही गरज नाही आहे. कुठल्याही प्रकारचे कान किंवा मागचे वेलसुद्धा नाही लावले तरी चालेल, कारण खूप सुंदर जर ज्याला सिम्पल आणि सोबर लुक पाहिजे असेल तर तुम्ही हे वेल ट्राय करू शकता. ताईच्या बनमध्ये थोडं खाली खाली वाटत होत आहे, तिथे आम्ही फ्लावर देणार आहोत. ताई किती गोड हसत आहे. खूप खुश झाली ती. तिचा हा आनंद बघून मलासुद्धा खूप छान वाटत होता. आम्ही फ्लावर लावणार आहोत, कारण कार्तिक दादाने ताईसाठी एक फ्लावर सिलेक्ट शोधून आणलेला. तर फ्लावर तर द्यावाच लागेल, कारण कार्तिक दादाला खुश करायचं होतं. म्हणून ताई मग मला निवडून फ्लावर देत होती, आणि आम्ही फ्लावर लावलेले. फ्लावरमुळे पण खूप सुंदर लुक आलेला. ताई खूप खुश आहे आणि मी सुद्धा खूप खुश आहे फायनल लुक बघून. ताईचं पूर्ण नथ पण आलेली आहे. ताई नंतर नथ वेगळी ट्राय करणार. तुम्हाला प्राजक्ती ताईचा हा लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला काही सजेशन करायचं असेल मला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट